विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। एक्झाम फिअर, परीक्षेची भीती वाटते। जशी परीक्षा जवळ येते ना तशी भीती थोडीशी वाटायला लागते मनात, है की नाही? बघा, मी पण तुमच्यासारखा एक स्टुडंट होतो आणि आहे सुद्धा आज सुद्धा। जर एखादी कुठली एक्झाम असेल ना तर भीती निर्माण होते बाळांनो। पण कोण करतं ही भीती निर्माण? आपलं मन। आपलं मनच भीती निर्माण करतं, ही खरी रियालिटी आहे बरं का। आता मेन पॉइंट काय की काही जणांना थोडी भीती वाटते, काही जणांना जास्तच भीती वाटते। आणि मी माझ्या क्लासमध्ये ऑब्झर्व केले, काहींना एवढी भीती वाटते की अक्षरशः त्यांच्या हाताला इतका घाम येतो भीतीमुळं। हां, भीतीमुळं येते। यातून बाहेर कसं पडायचं मी या व्हिडिओत सांगणारच आहे, लक्षात घ्या, सांगणारच आहे। पण ही भीती निर्माण होते। मी तुम्हाला सांगू का, आता अगदी 170+ स्कोअर करणारी मुलं सुद्धा थोडंफार स्ट्रेस घेतात। स्ट्रेस एकाच प्रश्नामुळे निर्माण होतोय, पेपर कसा असेल। ओके, ज्यांचा जास्त स्ट्रेस निर्माण होतो त्यांचे अजून प्रश्न आहेत की पेपर कसा असेल, इझी, टफ, मॉडरेट असेल, हे ठीक आहे। दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ते निर्माण करतायत, मला आठवेल का? अरे 2-2.5 वर्ष तुम्ही अभ्यास केलाय, 11th स्टँडर्ड पूर्ण, 12th 1.5 वर्ष, म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष तुम्ही स्टडी केलाय, मग का नाही आठवणार? आठवणारच आहे। आणि आठवतच बाळांनो, लक्षात घ्या। आता जस्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित। ही एक गेल्या वर्षीची गोष्ट आहे म्हणूया आपण, म्हणजे जेव्हा कोविड नव्हता ना त्यावेळेची गोष्ट आहे, ठीक आहे। गोष्ट म्हणजे फार मोठी स्टोरी असं नाहीये, तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, पण ऐका नीट, ठीक आहे। माझ्याकडे इथलं साताऱ्यातल्या कॉलेजची मुलं असतात ऑफलाईनलाच, त्यावेळेस ऑफलाईन ऑनलाईन असं काही नव्हतंच। एक मुलगा आला, फिजिक्सचा पेपर होता आणि तो पेपर दाखवून म्हणला, सर भयंकर अवघड पेपर होता। म्हणजे कॉलेजचीच एक्झाम होती, पण त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव दिसत होता मला, की अक्षरशः असं वाटलं की रडायला सुरुवात करतोय का। मी म्हणलं बघू पेपर। मी खाली होतो, ठीक आहे, क्लासेस वरती आहेत आमच्या घरात, ठीक आहे, लक्षात घ्या। मी त्याला म्हटलं तू जा वरती, मी येतो पेपर घेऊन। पेपर बघितल्या माझ्या मनानं काय म्हणलं माहिती का, लागली पोरांची वाट। बघा, ही साताऱ्यातली बोलायची पद्धत आहे, लक्षात घ्या। म्हणजे वाट लागली म्हणजे पेपर अवघड गेला, समजून घ्या। कारण मला पण सेम तेच फिलिंग आलं, सेम। पण हळूहळू चला ठीक आहे, आता जायचं आहे क्लासमध्ये, अजून जरा डिटेलमध्ये पेपर जरा व्यवस्थित बघूया। 2 पेजेस तर असतात, तुम्हाला माहिती आहे, फुल लेंथ पेपरचे। पण बाळांनो, त्या 5 मिनिटात मला एवढे सोपे प्रश्न सापडले, लक्षात घ्या, एवढे सोपे प्रश्न सापडले की तो पेपर सोपा आहे हे डिक्लेअर करावं लागलं क्लासमध्ये येऊन मला। हां, मी जे सांगतोय ते अगदी खरं सांगतोय। म्हणजे हे का झालं की 5 मिनिटं शांतपणे मी तो पेपर अनालिसिस केल्यामुळं। पण तो बोर्ड सारखा पेपर होता, थिअरीचा पेपर होता, माझ्याकडे 5 मिनिटं होती अनालिसिस करण्यासाठी। ओके, आता मी तुम्हाला सांगतो, तुमची ही भीती आहे ना पूर्णपणे दूर करायची। मी सांगतो ते ऐकायचं। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता असा विचार निर्माण करा की पेपर सोपा असणार आहे। अवघड हा शब्द 2-3 दिवस जोपर्यंत तुमची शिफ्ट येत नाही तोपर्यंत तुमच्या मनात आलाच नाही पाहिजे। काही अवघड नाहीये जगात। प्रश्न जेव्हा निर्माण होतात ना, कुठलाही प्रश्न असो त्याचं उत्तर येतच, मिळतच, हे लक्षात घ्या। ओके, मेन पॉइंट काय मग की तुम्हाला विचार द्यायचा आहे की पेपर सोपा असणार आहे। मी तुम्हाला सांगू का, मी ब्रह्मकुमारी ते शिवानी दिदी आहे त्यांचं चॅनल फॉलो करतो। त्या काय म्हणतात बघा की तुम्ही विचार द्या, ही जी युनिवर्स आहे ना ती तुम्हाला हेल्प करेल, तिथून तुम्हाला ऊर्जा मिळेल, लक्षात घ्या। आणि तुमचे विचार आहे ना ते संस्कार बनतील आणि ते सत्यात उतरेल, म्हणजे पेपर सोपाच असणार आहे, लक्षात घ्या। भीतीनं काय होतंय की आपण निगेटिव्हिटी क्रिएट करतोय, कसं जाईल। आणि आता तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, जर निगेटिव्हिटी क्रिएट केली आपण तर मला सांगा काय होईल? आपण एक्झामला कसं जाणार, कसं पेपर असेल, अवघड असेल का। आणि 2 प्रश्न दिसले अवघड की आपण डिक्लेअर करणार की पेपर अवघड आहे म्हणून। आता स्ट्रॅटेजी काय माहितीये का की अवघड प्रश्न दिसला की स्किप करायचा। ओके, बरं, हे सगळं ठीक आहे, मी तुम्हाला सांगू का, स्ट्रेस। आता हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मॅडम जे ऑफलाईनला थोडीफार मुलं येतात अभ्यासाला, थोडीशीच, एकदम थोडी, त्यांना मी विचारलं कसा काय स्ट्रेस कमी करायचा। तो म्हणला मेडिटेशन करायचं। बाळांनो, एका दिवसाच्या मेडिटेशन पण एवढा फरक पडणार आहे का? नाही आहे। मग मी तुम्हाला मेडिटेशनच करा म्हणणार आहे, पण वेगळ्या मेथडनं। मग मी तुम्हाला मेडिटेशन करा म्हणजे काय सांगतोय बघा की फक्त 2 मिनिटं शांत राहा, मन शांत करा, चांगले विचार द्या आणि अभ्यासाला सुरुवात करा। मला सांगा, लास्ट रिव्हिजन करायची आहे आणि इथं जर आपण घाबरत राहिलो तर मला सांगा होईल का प्रॉपर चांगली रिव्हिजन? ऍक्च्युली ज्याचा पेपर उद्या आहे
त्यांना तर रिव्हिजन तशी करायची जास्त नाहीच आहे गरज, शांत राहणंच गरजेचं आहे. आणि मनात एक दुसरा प्रश्न मगाशी मी निर्माण केला होता की मला आठवेल का. आठवतच मी तुम्हाला मगाशी माझं काय एक्झाम्पल दिलं. सुरुवातीला मला पण तो पेपर अवघड वाटला, कारण पहिले 2-4 प्रश्न बघितले की मला वाटलं हे काहीतरी वेगळंच आलंय. ओके, पण नंतर वाटलं पेपर सोपा. तुमचं पण तसंच होणार आहे. एका दुसऱ्या प्रश्नावर थोडंसं टफ वाटेल तुम्हाला, अवघड, पण त्याला स्किप करा ना. आता मी काय करणार आहे बघा, लक्षात घ्या की हा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण तेच आहे की एक्झाम जशी जवळ येईल ना, मुलांचे व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तेच प्रश्न येत आहेत, भीती वाटते. मला तुमची भीतीच दूर करण्यासाठी हा व्हिडिओ अर्जंटली करावा लागला, लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ तसा प्रत्येक एक्झामला ऍप्लिकेबल आहे बरं का. म्हणजे तुम्ही इथून पुढे कुठलीही एक्झाम द्या, थोडीफार भीती असतेच. मी तुम्हाला सांगू का, अगदी त्या स्कॉलरशिप सारख्या एक्झाम किंवा NTS असू दे किंवा 10वीची बोर्डची एक्झाम असू दे, सगळा अभ्यास जरी झाला असला ना तरी मनात थोडीशी धाकधूक होते ना, कसा असेल पेपर. त्यामुळे आता इथून पुढे तर बाळांनो तशी धाकधूक निर्माण करायचीच नाहीये. एक्झाम सेंटरला गेल्यावर 2 मिनिटं शांत बसून श्वास घ्यायचा आणि जसा पेपर तुम्हाला मिळेल तसं तुम्ही शांतपणे सॉल्व्ह करायचं. आपल्याला विचार करायला CETत वेळ नाही आहे. विदिन एकच फॉर्म्युला, विदिन 1 मिनिट सॉल्व्ह होत असेल प्रश्न तरच करायचा, नाहीतर स्किप करायचा. ओके, आता काय करूया आपण, व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटची जी स्ट्रॅटेजी देणार आहे ना तुम्हाला, तीच तुम्ही आता फॉलो करायची. आता MHTCET मध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिला पेपर तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा मिळणार आहे. त्याला तुमच्याकडं 90 मिनिट आहेत आणि 90 मिनिटं झाल्यानंतर पेपर आपोआप सबमिट होणार आहे आणि मॅथ्सचा पेपर मिळणार आहे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्हाला मॅथ्सचा पेपर मिळेल त्याला सुद्धा 90 मिनिटं वेळ असणार आहे तुमच्याकडं. ओके, आता नीट लक्ष द्या. ऑब्व्हियसली फिजिक्स आणि केमिस्ट्री जेव्हा तुम्हाला पेपर तुमचा स्टार्ट होईल ना, काहीही विचार न करता डायरेक्टली तुम्हाला केमिस्ट्रीवरती शिफ्ट व्हायचं आहे. बघा, फिजिक्सचा एकही क्वेश्चन बघायचा नाही, एकही. डायरेक्टली 51 नंबरवर, समजा पहिले 50 फिजिक्स आहे तसं समजा, आणि नंतरचं केमिस्ट्री ना डायरेक्टली 51 वर शिफ्ट व्हा. ओके, आता केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही स्टार्ट केला आणि पहिलाच क्वेश्चन समजा आलाय सॉलिड स्टेटवरती, डेन्सिटी. काय फॉर्म्युला डेन्सिटी तुम्हाला माहित आहे, ZM/A³NA. आता हे जुन्या सिलेबस मधला फॉर्म्युला तुम्हाला मी दिलाय. होतं काय बघा की तिथं युनिट्स कन्व्हर्जन आलेत, कॅल्क्युलेशन थोडंसं टफ आहे. ओके, सगळ्या व्हॅल्यू दिल्यात का नाहीत हे चेक करावं लागणार आहे. किंवा समजा राऊल्ड्स लॉचं एक्झाम्पल आलं, ते बघा 7-8 ओळीच असते, लक्षात घ्या, फॉर व्होलेटाईल कंपाऊंडसाठी. मग हे क्वेश्चन आहेत ना, स्किप करा. येत आहेत तुम्हाला पण स्किप करा. याचं रिझन काय की तो पेपर सेट करताना तो एक प्रकारचा ट्रॅप असतो, लक्षात घ्या. सुरुवातीला एक तर अतिशय अवघड प्रश्न असतात ज्याच्यानं कॉन्फिडन्स तुमचा डाऊन होईल, नाहीतर लेंदी क्वेश्चन असतील जेणेकरून वेळ तुमचा सुरुवातीलाच निघून जाईल. तर विदिन मिनिट असेल तरच तो सॉल्व्ह करायचा क्वेश्चन, नाहीतर स्किप करायचा जरी येत असला तरी. ओके, आणि मी केमिस्ट्रीला तुम्हाला फक्त 15 मिनिटं वेळ देतोय. ह्या 15 मिनिटात तुम्ही सगळे क्वेश्चन ओव्हरलुक केले पाहिजेत आणि त्याच्यातले तुम्ही सांगू का, तुम्हाला मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला या 15 मिनिटात तुम्ही सगळे प्रश्न बघणार आहात. ओके, सेकंदात डिसिजन घ्यायला जमलं पाहिजे, स्किप करायचा क्वेश्चन, स्किप. मग का नाही जमणार सांगा बघू. आणि यात तुम्हाला ना क्लिअरली सांगतो, तुम्हाला अगदी 20 क्वेश्चन सुद्धा असे मिळू शकतात की ज्याचं वाचल्या उत्तर आहे. ओके, मग त्यात युजेसशी रिलेटेड असेल, एखादं IUPAC नॉमेनक्लेचर असेल. मी तुम्हाला सांगू का, नीटचा या वर्षीचा पेपर आहे ना, त्यात मी 50 केमिस्ट्रीचे प्रश्न होते. यावर्षी ते ऑप्शन जास्त होते ना, मग त्या 50 पैकी 20 प्रश्न मी असे शोधून दाखवले क्लासमध्ये मुलांना की जे लेस दॅन 10 सेकंडमध्ये त्याचा आन्सर मिळतोय. म्हणजे काय माहित आहे का, आता तुम्हाला माहित आहे, लक्ष द्या. अल्किनमध्ये मी HBr ऍड केलं, समजून घ्या. अल्किल हलाइड पासून अल्किल हलाइडची रिएक्शन मी अल्कोहोलिक केओएचवर केली, डिहायड्रो हॅलोजनेशन होणार, इलिमिनेशन रिएक्शन होणार, 2 प्रोडक्ट तयार होतात काही केसमध्ये, एक मेजर एक मायनर असतो. ते ठरवायचं कोणत्या रूल नुसार असं विचारलंय, सेट-झेफ रूल. सेकंदात बेन्झीनची रिएक्शन, ओके, कार्बन मोनॉक्साईड आणि HCl बरोबर बेन्झेनॉल्डिहाइड तयार होतं. रिएक्शनचं नाव विचारलंय, कुठली सांगा, गॅटरमॅन-कॉच फॉर्म्युलेशन. लेस दॅन 10 सेकंडमध्ये असे प्रश्न आहेत ना, मग तसे 20 तरी असतात, लक्षात घ्या. केमिस्ट्री ते CET मध्ये 15 मिनिटं झाली, आता 20च्या आसपास. काहींचे कमी प्रश्न होतील, 10 होतील, पण ते 10 मार्क तर हातातले गेले नाहीत. हातातले याचा रिझन सांगतो, आता थोडंसं गेल्या वर्षीचा अनुभव सांगतो. माझा एक स्टुडंट होता, हुशार आहे,
ठीक आहे, विद्याप्रतिष्ठान 12 मध्ये त्याला ऍडमिशन पण मिळालं, पर्सेंटेज पण ठीकठाकच होतं. पण त्याचं झालं काय बघा, की केमिस्ट्री त्यानं सुरुवातीला फास्ट केलं, की जेवढे येते ते 10-15 क्वेश्चन केले, 35च्या आसपास स्किप केले मोठे होते म्हणून. पण त्यानंतर जेव्हा तो फिजिक्सकडे गेला त्यात तो अडकत गेला. त्याला असं वाटलं की सॉल्व्ह होतंय. आणि जेव्हा शेवटची 10 मिनिटं उरली ना, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण केमिस्ट्रीमध्ये 35च्या आसपास क्वेश्चन स्किप केले होते. मग 10 मिनिटात 35 आला का तणाव. मग तो तणाव घेऊनच पुन्हा कुठं जावं लागतंय, मॅथ्समध्ये. आणि आपलं मन काय म्हणतं, फिजिक्स केमिस्ट्री येत होतं मला. मग असं व्हायला नको. मग मी काय सांगितलं, मी तुम्हाला 15च मिनिटं केमिस्ट्रीला वेळ दिलाय, तेवढ्यात होतील तेवढे नाही, ऑल क्वेश्चन तुम्ही बघितले पाहिजेत. मग 15 थोडं 20 मिनिटं झालं तरी काय हरकत नाही. मग तुम्ही एक पहिला केमिस्ट्रीचे सगळे 50च्या 50 क्वेश्चन तुम्ही ओव्हरलुक केले पाहिजेत. ते झालं की लगेच तुम्ही फिजिक्सला शिफ्ट होणार आहे आणि तिथं सुद्धा 15 ते 20 मिनिटच वेळ देणार आहे. ओके, समजून घ्या. आणि त्यात सुद्धा तुम्ही काय करायचं लक्षात घ्या, जे इझी क्वेश्चन्स आहेत तुम्हाला सांगू का, गायरोमॅग्नेटिक रेशोच्या डायमेन्शन्स विचारलेत. ओके, नीटला सुद्धा 2 क्वेश्चन्स डायमेन्शनशी रिलेटेड होते. काही क्वेश्चन्स इतके सोपे असतात, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला विचारलाय, किंवा काही लक. बघा आता आपण इतक्या PYQs घेतलेत, ओके, सगळ्याच PYQs तुम्ही पण सॉल्व्ह केलेत, त्याच रिपीट होतात. मग त्यातलेच एक 5-7 क्वेश्चन रिपीटेड असले की तुमचं मन इतकं खुश होणार आहे की सेकंदात तुम्हाला आन्सर त्याचं माहिती असणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या 15-20 मिनिटात सुद्धा इझी असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. चला 10च आहेत समजा म्हणूया आपण. हां, फिजिक्स जरा अवघड असतं ना. ठीक आहे, मग मला सांगा, पहिल्या 30 मिनिटात आपले 30 मार्क तर मिनिमम फिक्स होतील. आणि ते मागाच्या मुलासारखं तर होणार नाही ना आपलं, की वेळ पुरला नाही, पुन्हा तणाव, होय की नाही. मग माझं काय म्हणणं आहे की आपलं मन काय म्हणतं, चला इझी क्वेश्चन्स तर मी आता अटेम्प्ट केलेत आणि माझ्याकडं आता 30 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला 90 मध्ये 30 गेले, अजून 1 तास शिल्लक आहे. आता मात्र काय करायचं सांगतो, लक्षात घ्या. या 1 तासापैकी पुन्हा तुम्ही केमिस्ट्रीकडे शिफ्ट होणार आहे आणि त्यात जे न्यूमेरिकल तुम्ही स्किप केले होते, म्हणजे जे येत असणारे क्वेश्चन तुम्ही जे स्किप केले होते ते सॉल्व्ह करा. जे येत नाहीत ना त्याची आठवत बसू नका. जेवढं येतंय तेवढंच तुम्ही सॉल्व्ह करा. भले त्याला मग 30 मिनिटं लागतील, 35 मिनिटं लागतील. मग उरलेला वेळ जो असेल, 30 मिनिटं लागतच नाहीत केमिस्ट्री, लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्ही 20-25 प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात. मी तुम्हाला सांगू का, अजून 20 मिनिटं दिली तरी बास होतील. त्यात केमिस्ट्रीचे राहिलेले प्रश्न सॉल्व्ह होतात आणि आपल्याकडं कॉन्फिडन्स एवढा असतो की 40 मिनिटं वेळ असतो आणि फिजिक्सचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह होतात. आता मी तुम्हाला माझ्या भावाचं एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. त्याला CET 50 पैकी 50 होते फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी होते आणि केमिस्ट्रीमध्ये 4 मार्क गेले होते, असे 196 होते. पण सांगू का, फिजिक्समधले त्याला 4 ते 5 प्रश्न येत नव्हते, पण प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केल्यामुळे त्याला शेवटी वेळ होता. मग त्यानं ऑप्शन्स एलिमिनेट वगैरे करून गेस केले आणि ते सगळे प्रश्न बरोबर आले, लक्षात घ्या. म्हणजे असं नाही आहे की त्याला सगळंच येत होतं, असं नाही. सगळेच येणारे बुलक फार थोडे असतात, बाकी सगळे आपल्यासारखेच असतात, लक्षात घ्या. मग आता फिजिक्स आणि केमिस्ट्री स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आले. ऑलरेडी हे माझ्या चॅनलवर सांगितले अगोदर, मला मान्य आहे, तरी पण आता वेळ आलेली होती की पुन्हा सांगायचे. रिझन काय, मला तुमचे थोडंसं आभार मानायचे की गेल्या 2 दिवसात 2 ते 3 हजार सबस्क्रायबर वाढलेत चॅनलवरती. मग त्यांना हे पोहोचवणं गरजेचं होतं. आणि नवीन मुलांना पण रिक्वेस्ट काय करतोय की जास्तीत जास्त मुलांबरोबर हा व्हिडिओ, हेच आपलं चॅनल शेअर करा. ठीक आहे, आता फिजिक्स आणि केमिस्ट्री तर फिनिश झालं. स्ट्रॅटेजी हीच फॉलो करायची, हीच योग्य आहे, लक्षात घ्या. येत नाही ते क्वेश्चन स्किप करायचे. कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितले बघा, काही मुलं एका प्रश्नाला 7-7 मिनिटं लावतात सुरुवातीलाच, मग एवढा तणाव निर्माण होतो पूर्ण. तसं नको आहे. मॅथ्समध्ये तोच प्रकार आहे. आता 90 मिनिटं आहेत. मी तुम्हाला सांगतो मॅथ्समध्ये माझं कसं आहे की पहिल्या 25 मिनिटामध्ये आपण 40व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि त्यातले 10 ते 15 क्वेश्चन्स तरी आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. 10 ते 15 क्वेश्चन्स कसे व्हायला पाहिजेत, सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. म्हणजे 25 मिनिटात पुन्हा 30 मार्काची माझी तयारी होते. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का की पुढच्या 10च मिनिटात म्हणूया आपण, पुढचे उरलेले 10 क्वेश्चन्स मला बघायचे आहेत, म्हणजे शेवटचे. म्हणजे माझ्याकडे 35 मिनिटं, अर्धा तास मी वापरलाय. ओके, आणि जवळजवळ समजा यात मला 5 क्वेश्चन सॉल्व्ह झाले, तर 15 ते 20 क्वेश्चन म्हणजे सॉल्व्ह झाले, निम्मा पेपर सॉल्व्ह झाला. आणि माझ्याकडे इथं सुद्धा ऑलमोस्ट जवळजवळ 1 तास शिल्लक आहे, 55 मिनिटं शिल्लक आहेत. मग पुन्हा मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करणार आणि येत असून देखील जे स्किप केले होते ते क्वेश्चन मी सॉल्व्ह करणार. आणि सांगू का, ही स्ट्रॅटेजी गेल्या वर्षी मी काय केलं होतं बघा, की माझ्याकडे 7 मुलं ना पूर्ण 6 महिने राहिले होते आमच्या घरात, लॉकडाऊन म्हणून अडकले होते आणि गेल्यावर ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट काय नव्हतं. मेन पॉईंट काय की एके दिवशी मी त्यांना हे दाखवलं, ही मेथड,
आणि मी स्वतःहून सलग 3 पेपर सॉल्व्ह केले. इतकं बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. लक्षात घ्या की माझं काय झालं होतं बघा की 15 मिनिटं शेवटची शिल्लक राहिली होती आणि मला 3च प्रश्न फक्त मॅथ्सचे सॉल्व्ह करायचे राहिले होते, बाकी परफेक्ट सगळे झाले होते. आणि एकेका क्वेश्चन कडे मला 5-5 मिनिटं वेळ होता. म्हणजे हे क्वेश्चन मला येत नव्हते, पण फायदा काय होतो की वेळ भरपूर असला की त्या क्वेश्चनचं सुद्धा अनालिसिस करायला बरं, म्हणजे अनालिसिस म्हणण्यापेक्षा ना थोडं थिंकिंग, विचार करायला वेळ मिळतो आणि ते सुटतात प्रश्न लक्षात घ्या, पैकीच्या पैकी मार्क मिळतात. म्हणजे मला सांगू का, एक गोष्ट कळाली, येत असलेला पण क्वेश्चन ज्याला स्किप करायला जमेल का, जर वेळ जास्त लागतोय म्हणून, तो सीईटीत यश मिळवणारच आहे, कारण तो प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करणार आहे. हा येतोय म्हणून त्यात तो भरकटत जाणार नाहीये. मग आता मला काय म्हणायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, ओके, काय रिक्वेस्ट करतोय की तुम्ही समजून घ्या, विचार पॉझिटिव्ह द्या. सोपं आहे, पेपर सोपा जाणार आहे. ओके, मी केलेलेच क्वेश्चन्स येणार आहेत तेच येणार आहेत, PYQ रिपीट होणार आहेत. लक्षात घ्या, अशी एनर्जी निर्माण करा. ओके, तुमचे ते विचार खरोखर सत्यात येतील 100%, मी सांगतोय. आणि हे बघा, कॉमेंट यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर म्हणूया आपण व्हॉट्सअपवर एवढे येत आहेत, रिप्लाय द्यायला जमेना झालंय. मुलांचं म्हणणं काय की सर आशीर्वाद द्या. तर बाळांनो, खरं सांगू का, आमचा सपोर्ट आहेच. प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपल्या सगळ्या आपल्याच नाही, म्हणजे सगळ्याच मुलांना चांगले मार्क मिळावेत, आणि आमचा आशीर्वाद तर आहेच. ओके, मग आता कसं आहे बघा, स्ट्रेस वगैरे असले शब्द अवघड आहे असं काय डोक्यात ठेवायचं नाहीये. ओके, दिलेली स्ट्रॅटेजी प्रॉपर फॉलो करायची, आणि लवकरात लवकर ना म्हणूया आपण रिझल्ट मिळेल आपल्याला, अशी आशा करूया. कारण गेल्या वर्षी पण लगेच रिझल्ट मिळाला होता बऱ्यापैकी, आणि नंतर काउन्सिलिंग, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी आहेच, इंजिनिअरिंगला पण तुमच्याबरोबर आहेच, आणि आपल्याला ठरल्याप्रमाणे गेट टुगेदर पण अरेंज करायचेच आहेत. लक्षात घ्या, जास्तीत जास्त म्हणूया आपण. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट.